एकनाथ शिंदे आणि आपल्यात कोणताही दुरावा नाही, आमचा एकमेकांशी उत्तम संवाद. दुराव्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पूर्णविराम. नवी मुंबईत मनसेचं जोरदार शक्ती प्रदर्शन. अमित ठाकरेंनी शेकडो मनसैनिकांसह नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन स्वीकारली नोटीस. शिवरायांसाठी गुन्हा दाखल होणं अभिमानाची गोष्ट, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया. जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वर्तवला अंदाज. आरक्षण खटल्याच्या निकालानंतर झेडपी निवडणुकीची शक्यता. अजित पवारांचा सर्वधर्म समभावाचा नारा. इतरांकडनं अल्पसंख्याकांना मंत्रिपद दिलं जात नसताना मुश्रीफांना मंत्रिपद दिलं. अजित पवारांकडून मुस्लिम कार्डचा वापर. महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन माघार घ्यायला लावली. योगेंद्र पवारांचा अजित पवारांवर गंभीर आरोप. आपण स्टार प्रचारक, खर्चाची चिंता अजिबात करू नका. निवडणूक आयोगाला आपण हिशेब देऊ. गडचिरोलीतल्या प्रचारात महसूल मंत्री बावनकुळेंच्या विधानानं नव्या वादाला तोंड. पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरनं मुंबईतील वरळीत डॉक्टर विवाहितेची आत्महत्या. पंकजा मुंडेंचा पीए असलेल्या पतीविरोधात अखेर गुन्हा दाखल. लग्नाच्या ठिकाणीच स्मृती मंधानाच्या वडिलांना हार्ट अटॅक. सांगलीतल्या खासगी रुग्णालयात उपचार. प्रकृती स्थिर असल्याची माहिती. स्मृती मंधानानं लग्न पुढे ढकललं.